मग त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काय सांगितलं ते काही मी ऐकलं नाही. मी त्याच्याबद्दलची माहिती घेईन आणि मग त्याबद्दलचं बोलीन. एक आहे, हे आत्ताच्या काळामध्ये बहुतेक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो. तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा. आता तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतो. महायुती केंद्रामध्ये पण एनडीएचं सरकार आहे, राज्यामध्ये पण महायुती आहे. त्या पद्धतीने आमचं काम तिथं चाललेलं आहे. सर, पण ते म्हणाले की 12 ठिकाणी आम्ही एकत्र लढण्याचा विचार करतो. त्यांना जे योग्य वाटतं ते सांगतील ना. त्याच्याबद्दल तिथली त्या संदर्भात आपल्याला माहिती नाही. आपल्याला इंटरेस्ट शेतीपेक्षा ह्याच्यातच जास्त दिसतो सगळ्यांना. त्यामध्ये आतापर्यंत जेवढ्या काही निवडणुका झाल्या मागे आघाडीच्या काळात पण, तर असले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये स्थानिकांना ते अधिकार दिले जातात आणि स्थानिक लोक त्याच्याबद्दलचा निर्णय घेतात. गौतम अदानी बारामतीला येऊन गेले. आगामी काही दिवसात राज्यामध्ये केंद्रामध्ये काय बदल दिसतात? अरे गौतम अदानी हे आपल्या एआयच्या उद्घाटनाला आले होते एकेका इमारतीच्या. ते उद्योगपती आहेत. त्या उद्योगपतींचा वेगवेगळ्याचा बदल होण्याचा काय संबंध? दोन्ही पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार. अरे तो आमचा परिवार आम्ही एकत्र आहोतच ना. आम्ही सुखदुःखात एकमेकाच्या ह्याला जातो. आता त्याच्याबद्दल आज विषय काय आहे? आज आमच्या 16 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. आज मला वाटतं 17 तारीख आहे, बरोबर आहे. उद्या 18 तारीख सुट्टी आहे. हे इतकं काही गडबडीत आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं 31 जानेवारीच्या आत करा. ते आता मला वाटतं 15 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली. आता त्यात 50% आत आरक्षणाच्या फक्त 12 जिल्हा परिषद आहेत, तेवढ्याच लागलेल्या आहेत. आता त्या जिल्हा परिषदेच्या संदर्भातली तिथली भौगोलिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती आणि तिथली एकंदरीत बाकीच्या सगळ्या गोष्टी या बघून तिथले स्थानिक लोक त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतील. दादा, महापालिका निवडणुकीत भाजपला बहुमत चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे. एकंदरीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळेल असं चित्र होतं, पण ती परिस्थिती का शेवटी मतदार राजा हा फार महत्वाचा असतो. प्रयत्न करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असतं. ज्यांनी त्यांनी प्रयत्न केले, परंतु भाजपला अतिशय चांगलं यश मिळालं. त्याबद्दल भाजपचं मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या निवडणुका भाजपने लढलेल्या होत्या आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता इतरांचा त्याच्यामध्ये पराभव झाला. आता पराभव झाला, माझं स्वतःचं गणित असं असतं की पराभवाने खचून जायचं नसतं, पुन्हा त्याच्यामध्ये आपलं काम करत राहायचं असतं. अरे बाबा, अजून 24 तास पण झाले नाही. काल 3 वाजता निकाल लागला, पहाटे काही विषय. त्याच्यामध्ये सगळे बसतील, आम्ही त्याच्याबद्दलची माहिती घेऊ, काय झालं, कसं झालं. एवढंच वातावरण मीडिया पण म्हणत होता की चांगलं वातावरण आहे. आमचे अंदाज चुकले तसे मीडियाचे पण अंदाज चुकले. पण ठीक आहे ना, मतदार राजा हा महत्वाचा आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.